नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत बडीशेप सरबत प्रीमिक्स आणि जिरा सोडा सरबत प्रीमिक्स। तर हे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि कसं बनवायचं, शिवाय आपल्याला बडीशेप आणि जिरं हे उन्हाळ्यामध्ये खाल्ल्याने काय काय फायदे आहेत हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बडीशेप सरबतसाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी खडीसाखर, 100 ग्रॅम मी इथे बडीशेप घेतले, 10-12 मिरे घेतले, 10-12 वेलच्या घेतलेल्या आहेत आणि बडीशेप आपल्याला 100 ग्रॅम लागणार आहे। तर बडीशेप आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे, आपल्याला अगदी भाजून घ्यायची नाहीये, फक्त गरम करायचे म्हणजे ती चांगली बारीक वाटल्या जाईल म्हणून। बडीशेपचा वापर आपण जरी मसाल्यांमध्ये करत असू तरी पण बडीशेप हे पचायला बडीशेपने अन्न पचण्यासाठी मदत होते। तसेच बडीशेपचे मध्ये जीवनसत्व, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम सारखे घटक असतात। त्याचबरोबर बडीशेप ही थंड प्रवृत्तीची असते, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जर बडीशेपचे सेवन केले तर आपल्या शरीराला फायदेशीरच ठरते। बडीशेपचे सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि पोटातील उष्णताही थंड होते। तर असे बडीशेपचे बरेच असे फायदे आहेत। तर आपण ही बडीशेपचं प्रीमिक्स करून आपण हे 1-2 महिने आरामात आपण हे सरबत बनवून पिऊ शकतो। तर आता मी इथे काय केलंय, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खडीसाखर घेतलेली आहे। मी इथे साखर न वापरता खडीसाखरेचा वापर केलेला आहे, कारण खडीसाखर सुद्धा थंड असते त्यामुळे। तर आता आपण याची पावडर करून घेतली आणि यातच आपण जी बडीशेप थोडीशी गरम करून घेतलेली ती सुद्धा आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे आणि हे सगळं चांगलं अगदी मस्त फाईन असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला। तर हे सरबत तुम्ही दुधासोबतही घेऊ शकता किंवा पाण्यासोबत सुद्धा घेऊ शकता। तर दुधासोबत घ्यायचं असेल तर आपल्याला थंड दुधामध्ये हे 1 चमचा प्रीमिक्स घातलं का मस्त थंडगार असं बडीशेपचं सरबत आपल्याला मिळतं आणि पाण्यासोबत सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता। तर आता आपण काय केलंय की एका चाळणीमध्ये आपण हे चाळून घेणार आहे, म्हणजे जर काही कण वगैरे असतील तर ते सुद्धा निघून जाते। आता हे चाळणीमधनं चांगलं आपण चाळून घेऊया। तर आता मस्त पावडर आपल्याला मिळाली आहे। आता आपण काय करायचं, ही पुन्हा एकदा मिक्सरमधनं फिरवून घेऊया आणि पुन्हा एकदा चाळून आपण ही वापरायची आहे। आता मी ही 2दा चाळून घेतली आणि आता एका हवाबंद डब्यामध्ये भरून आपण ही बाहेर 2 ते 3 महिने ठेवू शकतो। टिकते ही खूप चांगली, फक्त वापरताना यामध्ये ओला चमचा वगैरे घालायचा नाही। तर आता मी हे मस्त असं पॅक करून ठेवते आणि आता आपण बनवूया जिरा सोडा सरबत प्रीमिक्स। तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया। त्यासाठी मी इथे पिठी साखर घेतलेली आहे, नंतर अर्धा वाटी जिरं घेतलेलं आहे, 2 चमचे चाट मसाला घेतलेला आहे, नंतर आपल्याला इथे 2 चमचे काळं मीठ लागणार आहे, नंतर इथे मी 20 ते 25 आपण इथे मिरे घेतलेले आहे। आता आपण काय करायचंय, हे जिरं जे आहे ते जिरं थोडंसं गरम करून घ्यायचंय। मगाशी जशी बडीशेप गरम करून घेतली त्याचप्रमाणे जिरं गरम करून घ्यायचंय। आपल्याला भाजायचं नाहीये, फक्त गरम करायचंय म्हणजे त्याची पावडर चांगली फाईन अशी होईल म्हणून। त्यासोबतच मी इथे 20 ते 25 मिरे घालून घेतलेले आहे, ते सुद्धा चांगलं आपल्याला भाजून घ्यायचंय। आता आपण काय करायचंय, 1 मिनिटभर फक्त आपल्याला हे गरम करायचंय, काढून घ्यायचंय। थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमधनं बारीक करून घेऊया। 1-2 मिनिटांमध्ये आपलं हे जिरं आणि मिरे चांगले थंड होतील। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि त्यासोबतच आपण जे चाट मसाला आणि काळं मीठ घेतलेलं आहे ते सुद्धा यातच घालून घ्यायचं। इथे 2 चमचे चाट मसाला आणि 2 चमचे मी इथे काळं मीठ घेतलेलं आहे आणि आता आपण ही मिक्सरमधनं हे साहित्य बारीक करायचंय आणि हे सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचंय।
आपण जिऱ्याचा वापर शक्यतो मसाल्यांमध्ये करतो, पण जिऱ्यामध्ये लोह, तांबे, कॅल्शियम, जस्त, पोटॅशियम यांसारखे अनेक घटक असतात. जिऱ्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. जसं पचनासाठी जिरं खूप चांगलं असतं. नंतर उन्हाळ्यामध्ये उन्हाळी लागते त्यावेळेला आपण काय करतो की एखादा चमचा जिरं पाण्यामध्ये भिजत घालतो आणि ते जिऱ्याचं पाणी पितो, बरोबर ना? तर अशा पद्धतीने आपण हे सरबत प्रीमिक्स बनवून ठेवलं तर हे आपण जिरा सोडा किंवा पाण्यामध्ये किंवा सोड्यामध्ये आपण हे जिऱ्याचं प्रीमिक्स घालून ते पिलं तर आपल्या शरीराला, पोटाला थंडावा मिळेल. तर आता हे दोन्ही प्रीमिक्स तयार झालेले आहेत. आता आपण ह्याचं सरबत बनवून घेऊया. तर असे आपले जिऱ्याचे आणि बडीशेपचे भरपूर असे उन्हाळ्यामध्ये फायदे आहेत. तर आता मी काय करणार आहे, पहिले बडीशेपचं सरबत बनवते. त्यासाठी मी 1 चमचा बडीशेप प्रीमिक्स आपल्या एखाद्या ग्लासामध्ये घालून घ्यायचं आहे. थोडासा सब्जा घालायचा आहे. तर सब्जासुद्धा आपल्या पोटाला थंडावा देतो. तर या सरबतामध्ये सगळे थंडावा देणारे पदार्थ आपण घातलेले आहेत. खडीसाखर थंडावा देते. मिरे जरी तिखट असलं तरी मिरेसुद्धा आपल्या पोटाला थंडावाच देतो. शिवाय आपण जे हे घातलेलं आहे त्यामध्ये वेलची घातलेली आहे. तर वेलचीसुद्धा आपल्या पोटाला थंडावाच देते. तर हे प्रीमिक्स बनवून तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने आपल्याला सरबत जर बनवून पिलं तर तुमच्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला जो उन्हाचा दाह आहे हा कमी होण्यास मदत मिळते. तर आता मी इथे सब्जा घातलेला आहे आणि मस्त चिल्ड असं पाणी यावर घालून घेतलेलं आहे आणि तयार आहे आपलं हे बडीशेपचं सरबत. आणि त्यासोबत 2-3 खडे मी बर्फाचे घातलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीचं सरबत प्रीमिक्स बनवून ठेवा आणि उन्हातनं आल्यावर अशा पद्धतीने सरबत बनवून प्या. तर आता आपण इथे जिरा सोडा सरबत बनवत आहोत. त्यासाठी मी 1 चमचा प्रीमिक्स घातलंय. 1 चमचा मी इथे सब्जा बी घातलेले, भिजवून ठेवलेले. नंतर इथे थोडीसा पुदिना घातलेला आहे. पुदिना सुद्धा पोटाला थंडावाच देतो. नंतर आपण इथे एक पाव लिंबाचा रस घालणार आहोत. थोडासा लिंबू म्हणजे पिळून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने थोडासा लिंबू पिळलेला आहे. नंतर आपण इथे 1 चमचा खडीसाखरची पावडर घालणार आहोत. म्हणजे मी पिठी साखर म्हणून मी खडीसाखरच बारीक करून घेतलेली आहे. तर 1 चमचा आपण पिठी साखर घातलेली आहे. आणि त्यावर आता आपण सोडा घालून घ्यायचा आहे. मस्त चिल्ड असा सोडा आहे. सोड्याऐवजी तुम्ही इथे पाण्याचा वापरही करू शकता. आणि मस्त मिक्स करून घेतलंय आणि तयार आहे आपलं जिरा सोडा सरबत. तर आपले हे दोन्ही सरबत तयार आहे. तर तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये हे दोन्ही सरबत ट्राय करून पहा. नंतर जर तुम्हाला बडीशेपचं जे प्रीमिक्स आहे ते दुधात वापरायचं असेल तर तुम्ही दुधात सुद्धा वापरू शकता. थंड दुधामध्ये आपल्याला 1 चमचा हे बडीशेपचं प्रीमिक्स घालायचं आहे. खूप सुंदर लागतं हे दुधामध्ये सुद्धा. तर छान एक अर्ध्या लिंबाच्या काप लावून मस्त असं सर्व केलेलं आहे. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.